ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाला सगळीकडूनच अडकवलेला आहे अर्जुन आणि सायलीने। आता रविराजने सुद्धा तिला चांगली शिक्षा दिलेली आहे आणि तिला पुन्हा स्टोर रूम मध्ये बंद केलेला आहे। मग आता प्रियाला खूपच राग आलेला असतो अर्जुन, सायली आणि रविराजचा। मग ती पुढचा विचार करत असते आणि स्वतःशीच बोलते की इथे अर्जुन सायली एकावरती एक घावच घालत आहेत, नक्कीच त्यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे, काहीतरी वेगळं मला विचार आता करावा लागणार आहे। मग ती तिच्या रूम मध्ये जाते चोरून संध्याकाळी आणि मग जिथे कागदपत्र लपवून ठेवलेले असतात ते सगळे कागदपत्र ती बाहेर काढते आणि म्हणत असते की जे मी माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या सगळ्याचे पेपर मला कुठेतरी लपवून ठेवावे लागणार आहेत। असं म्हणून ती पेपर घेऊन एका शेतामध्ये जाऊन खड्डा करून त्याच्यामध्ये पुरून ठेवत असते आणि हे सगळं आता कृष्णा पाहते। मग कृष्णा म्हणत असते की ही प्रिया इथे काय करतीये। मग कृष्णा सायलीला फोन लावते, त्यावेळेस सायली म्हणत असते की काय ग कृष्णा बोल की। अगं इथे प्रिया आलेली आहे आणि ती काहीतरी उद्योगच करत आहे। त्यावेळेस सायली म्हणते की काय प्रिया तिकडे आलेली आहे, तिकडे काय करत आहे एवढ्या रात्रीची प्रिया। त्यावेळेस कृष्णा म्हणत असते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आता या कृष्णाच्या शेतावर शिरून निघून जायचं कोणालाच जमलं नाही, आता बघ मी कशी फोडते तिला। तर प्रियाचं हे कारस्थान कृष्णा आता अर्जुन, सायली त्याचबरोबर घरातील सगळ्यांसमोर आणणार। तर हा प्रोमो आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।